अंधारी रात्र भयकथा भाग 3. त्याला जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. रात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नव्हती. पाय पोटाशी घेऊन व पांघरून डोक्यावरून घेऊन तो झोपला होता, पण तरीही त्या आवाजाने त्याला अधूनमधून जाग येत होती. कालच्या प्रकरणाचा बंदोबस्त आज करायचा निश्चय त्याने केला. ते कोण करू शकते हे त्याला चांगलेच माहीत होते. पूर्वी त्याच्या मित्राने एका प्रसंगात अशा माणसांची मदत घेतली होती. ती माणसे अशी कामे करण्यात तरबेज होती. शेवटी ज्याची विद्या त्यालाच जमते हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे. यावेळी त्यालाही त्या माणसांना शरण जावे लागणार होते. आज त्याचे आई वडील बाहेर जाणार होते. ते परत येण्यापूर्वी हे काम त्याला तातडीस न्यायचे होते. त्याने फोन उचलला, एक दीर्घ श्वास घेतला व त्यांना फोन लावला. दुपारी 2 माणसे त्यांच्या दारात हजर झाली. त्यांनी पाहून त्याला हायसे वाटले. एकाच्या खांद्यावर पिशवी अडकवलेली होती. त्या पिशवीतल्या माणसाने प्रश्नार्थक भुवया उचलल्या. त्याने त्या छोट्या खोलीकडे बोट दाखवले. शब्दाची गरज नव्हती. सर्व बोलणे फोनवरून अगोदरच झाले होते. सगळे काही माहीत असल्याप्रमाणे त्याने खोलीत शिरले. पिशवीतून त्यांनी विविध पेहे काढली. कोण परिस्थितीचा अंदाज घेतला व त्यांनी सुरुवात केली. तो खोलीतून बाहेर उभा राहिला होता. काही नव्हते. मनोप्रस्थान केली. तासाभराने त्या माणसांचे काम संपले. आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे. पुन्हा असा प्रकार होणार नाही, त्यांनी त्या आश्वस्त केले. आणि झाल्याच तर आम्ही आहोत, त्याला एका गूढ म्हणाल्या. मोबाईल घेऊन ते निघाले. ती माणसे निघून गेली आणि त्या वेळी त्यांचे आई वडील बाहेरून आत आले. काय रे, कोण होते ती माणसं आणि आपल्या घरी कशाला आली होती? त्याच्या वडिलांनी विचारले. आता सर्व खरे सांगायला लागणार भाग होते. प्लंबर होते. बाथरूममधील नळ खराब झाला होता. त्यातून शिटी वाजल्यासारखा आवाज येत होता. मला त्या आवाजाने रात्री झोप लागली नाही. ते पुटपुटला. अरे मग मला सांगायचे ना, मी दुरुस्त केला असता. उगीच प्लंबरवर कशाला पैसा खर्च केलास? तुम्ही बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करायला जाता आणि त्या जास्तच बिघडवून ठेवता, म्हणून मी तुम्हाला न सांगता तुमच्या माघारी हा बेत केला होता. हे खरे होते. त्याचे वडील नरमले. त्यांनी हातातली पिशवी कोपऱ्यात ठेवली. ती पिशवी तेथे ठेवू नका. तो जवळपास ओरडलाच. वडिलांनी चक्कवून त्याच्याकडे पाहिले. रात्रीच्या अंधारात कोणीतरी तिथे बसले आहे असे वाटते, तो ओशाळून म्हणाला. आणि आई, तू घरातल्या खिडक्या उघडतेस, पण झोपण्यापूर्वी बंद करत नाहीस उगाच. मग रात्री वारे सुटले की दारे आपटतात, तो आवेशाने म्हणाला. मग तू बंद कर, त्याची आई दुप्पट आवेशाने म्हणाली. नाहीतरी तुला काय काम आहे? दिवसभर भयकथा तर वाचत असतोस. तो वरमला, पण तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर एक संदेश त्याची वाट पाहत होता. तो संदेश वाचून त्याच्या चेहऱ्याचे भाव झरकन बदलले. तो अस्वस्थ झाला. गडबडीने अंगात टी-शर्ट घालून तो बाहेर जायला निघाला. कोठे निघालास? आईने विचारले. वीज बिल भरायला मी भरायचे विसरलो. त्यांनी काल रात्री आपली वीज बंद केली आहे, तो म्हणाला व विजेच्या वेगाने बाहेर पडला.